काय मगाशी तर भेटलो आपण, परत का बोलवलंस मग इथं? परत का बोलवलं? रॉकी, मला आवडतं तुला असं सतत भेटायला. तुला नाही आवडत का? आवडतं ना. मग आणि हे काय गेटअप चेंज पूर्ण? हो, मी ॲक्च्युली विचार केला की आपण असं छान जागेवर भेटतोय आणि माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटतेय, तर छान रेडी व्हावं म्हणून. कशी दिसतेय मी? छान. थँक्यू. रॉकी, काहीच बोलणार नाहीयेस का? आणि मला सांग, तिथे असताना मला किती कॉल केले तू? सॉरी अगं, मी कंटिन्यू अभ्यासात होतो. पण आता आलायस नाही ते, आता मी तुला सोडणारच नाहीये. बघेल कोणीतरी. मग बघू दे, मी नाही घाबरत कोणाला. काय ग, माझ्यापासून दूर राहिल्यावर चांगलाच कॉन्फिडन्स वाढलाय तुझा. आणि प्रेमही. रॉकी, तुझं प्रेम नाही वाढलं का? खरं तर हे असं वेगळं राहिल्यापासून माझाही आपल्या प्रेमावर विश्वास बसतोय. आणि मी एक्झाम पास झाल्यापासून माझाही कॉन्फिडन्स वाढलाय चांगलाच. हा सुधा, ग कुठे आहेस? कधी पोहोचणार आहेस? हा ये लवकर, किती दिवस झाले भेटलो नाही आपण. हा मी तुला भेटल्यावर सगळे सांगते. मग चल बाबांना भेटूयात. हळूहळू. 2 लोकांसाठी टेबल हवे. तिकडे टेबल. हॅलो, अगं किती वेळ आहे अजून? ओके ओके, ओकेस ना, तर छान दिसतोयस. थँक्यू. जाऊयात बाबांना भेटायला. संपदा ऐक ना, आपण थोडा वेळ घेऊयात अजून. अजून वेळ? हा, राईट. मग अशी कॉन्फिडन्स म्हणाला ते पडलं का खाली? आशुतोष, यू डिड अ ग्रेट जॉब. आजचं प्रेझेंटेशन तर कमाल होतं. वी आर प्राऊड ऑफ यू. आशुतोष, खरंच खूप कामं केलीस. थँक्यू सर. खूप छान प्रेझेंटेशन केलंस तू. अरे आम्हाला तर खात्रीच होती की तू हे डील क्रॅक करणारच. अरे क्लायंटनी तर एक्सटेंडेड बजेट दिलंय आणि त्यांची सगळी प्रॉडक्ट्स आता आपल्याकडे येतात. दॅट इज वंडरफुल. खूप चांगली बातमी. अरे तुझ्याशिवाय शक्यच नव्हतं. सर, इट्स माय जॉब. माझं कर्तव्य आहे ते मी फक्त पूर्ण केलं. नाही आशुतोष, तू ज्या प्रकारे ही जबाबदारी अंगावर घेतलीस ना, ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. म्हणूनच कंपनीने तुला रिवॉर्ड देण्याचं ठरवलेलं आहे. आशू, यू डिझर्व दिस. 25,000 बोनस द्यायचं ठरवलं आहे. काय सर, 25,000? हो. अरे हे तुझं रिवॉर्ड आहे. अरे हे तू कष्ट करून कमवलंयस. ओ, थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही मला ही संधी दिली. आणि आय अश्युअर यू, मी असंच प्रामाणिकपणे काम करत राहीन आणि आपली कंपनी नक्की ग्रो होईल सर. यू डिझर्व दिस. कम ऑन, जा एन्जॉय कर. येस सर. काही करून ही मीटिंग आपल्याला क्रॅक करावी लागणार आहे. ही मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि जर ही सक्सेसफुली पार पडली ना मीटिंग, तर ना आपल्याला कंपनीवर वर्चस्व आणता येईल. येस किट्टू डार्लिंग, म्हणूनच या मीटिंगला सगळ्या डिपार्टमेंटच्या हेड्सना बोलवलं आहे. एकदा का या मीटिंगमध्ये आपण आपलं इम्प्रेशन पाडलं, मग काय आशूला बाजूला करणं असं सहज शक्य आहे. खरं सांगू तर ते बोनस प्रकरण झालं ना, त्याच्यानंतर आत्ता कुठे मला होप्स दिसायला लागले. रिलॅक्स. आता जसं आपल्याला हवंय तसंच होणार. जसं हवंय तसंच होणार.
अगं मीटिंग आहे ना आज, चांगलीच होणार मीटिंग. सुहास, दही साखर. आई पाया पडते. छान होऊ दे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नीट जा. हो, काका आणि भाऊंच्या ऐवजी आम्ही दोघे चाललोय, त्यामुळे ही डील क्रॅक करूनच येऊ. छान होईल मीटिंग. येतो आम्ही. सांभाळून जा. ताई, काय झालं? बरी आहेस ना? काही नाही ग, आता 2 दिवस कीर्ती पण नाही घरात. हे आणि भाऊजी पण गेलेत. एवढं मोठं घर आहे, एकटं वाटतं ग. अगं त्यात काय एवढं, आधी पण राहिलोय की आपण. राहिलोय, पण माणसं घरी परत येतील अशी मला शाश्वती असायची ना. आता तसं नाही. आशू तर घरी येईल की नाही अशी भीतीच असते. ताई, नको ग एवढी काळजी करूस. आणि येईल आशू परत घरी. तू ना मनात हे असे भलते चलते विचार आणू नकोस हं. ताई, काय होतंय तुला? बरं वाटतंय ना? मला गरगरत आहे ग थोडस. अरे बापरे.